साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांति। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। आज आपण मानवाचं आयुष्य वाढवणारं तत्व मानणारे स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट आयुष्य वाढवणारे श्रीफळ। आता आपण नेहमी पूजेमध्ये श्रीफळमध्ये नारळाची पूजा करतो आणि नारळाची पूजा करतो म्हणजे याच्यापासून काय फायदा होतो आपल्याला, याच्यापासून काय फायदा मिळतो आणि धर्मशास्त्रामध्ये यात फळाला महत्त्व का इतरांना का दिलं नाही, तर हे फळ म्हणजे सोमफळ आहे, सोमफळ म्हणून या ठिकाणी एक ऋचा दिलेली आहे आणि ह्या झाडाचं वर्णन वेदात केलेलं आहे। ओम विषाणाय मां ओम भुवनानि सेव्य जान इंदु हरित सुपर्णहं उताते क्षरन्तु मधुमत् घृतं पया तव व्रते सोम तिष्ठन्तु कृष्टयाम। हे सोमा परमेश्वरा, तू जगाचा ब्रह्मांडाचा स्वामी आहेस। तू या सर्व भुवनामध्ये सतत अखंड संचार करीत राहतोस। तुझ्या या वृक्षाच्या वेलीची पाने हिरवीगार, मोठी लांब रुंद विशाल प्रकारची व रसभरीत असल्याने ती तुला तुटल्यावर मधुर रसमय पौष्टिक असा अन्नरस भरपूर प्रमाणात देवत। हे तेजस्वी आल्हाददायक सोमा,
लोक तुझ्याद्वारा सोमयागात सतत रत आहेत होत. शेतकरी तुझी लागवड वसण करीत आहेत. हा सोमरस म्हणजे हा जो याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे, हे सर्वात मोठी पानं आहेत लांब, हे पहिलं वर्णन. आणि पानं रुंद आहेत, हे दुसरं वर्णन. आणि ती हिरवीगार आहेत, हे तिसरं वर्णन. आणि यांचा रस जो आहे सगळा त्याचा हिरवट रंग आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वात लांब झाडाचा वृक्ष जो आहे पानाचा, तो आहे नारळ. त्याची पानं 30 ते 40 फूट लांब असतात. उंची 100-150 फूट असते. आणि झाडावरती वर म्हणजे नारळाच्या फळामध्ये पाणी असतं, म्हणजे हा सोमरस असतो. नारळाचं पाणी म्हणजे सोमरस. तर रुंद आहेत आणि हिरवेगार पान आहेत. हिरवेगार म्हणजे नारळाची पानं हिरवेगार आहेत. मग नारळ, शाळे, नंतर नारळाची जी पानं आहे लांब लचक, ते कडेकडेची बाकीची किरकोळ पानं काढून टाकायची बारीक त्याची. आणि मधला जो फोक आहे लांब लचक 30-40 फुटाचा, त्याला कुटायचा किंवा चरकत घालून त्याचा रस काढायचा. आणि तो रस आणि नारळाचा पाण्याचा पाणी, हे सोमरसाचं वैशिष्ट्य या ठिकाणी अद्भुतरित्या सांगितलेलं आहे. मग ह्या नारळ जो आहे माणसाचं आयुष्य वाढवतो. समजा तुमचं आयुष्य 40 वर्ष आहे तर ते 60 किंवा 80 होऊ शकतं. कारण या नारळामध्ये तांबे, लोह आणि जस्त, सोन आणि चांदी आणि अजून काय बरेचसे घटक असतात. पण आपली जी शरीर प्रकृती आहे, अँटीबॉडीला म्हणते, ती तयार होण्याकरता लोह, तांबे आणि जस्त यांची गरज आहे. तर ही तिन्ही गोष्टी एका फळात आहेत, म्हणजे नारळामध्ये आहेत. आणि हे जे आपण जेव्हा ही नारळाचं पाणी पिऊ किंवा रस पिऊ तेव्हा आपल्याला फायदा होतो. मग आपल्या या पृथ्वीतलावरती 2 जीवाणू आहेत, अजून बरेच आहेत. जस्त तांब लोह तयार करणारे जीवाणू आपल्या शरीरात आहेत. नंतर तांबे निर्माण करणारे जीवाणू आपल्या शरीरात आहेत. नंतर जस्त निर्माण करणारे जीवाणू आपल्या शरीरात आहेत. आणि सोनं, चांदीचा अंश शरीरात तयार करणारे जीवाणू आहेत. अजून अनेक घटक किंवा जीवनसत्व, जीवनसत्व तयार करणारे जीवाणू आपल्या शरीरामध्ये आहेत. तर हे सगळ्या जीवाणूला ऑक्सिजनची गरज आहे. 2 जीवाणू आहेत. एक म्हणजे एक ऑक्सिजन घेणारा आणि दुसरा ऑक्सिजन न घेताना जिवंत राहणार, असे 2 अद्भुत जीवाणू आहेत. आणि ह्या जीवाणूंची ज्या पद्धती आहेत, एका कॅसाचे 1 लाख भाग करायचे आणि त्यातला 1 भाग घ्यायचा, इतके सूक्ष्म हे जीवाणू आहेत. आणि त्यामुळं आपल्याला सहसा ते दिसत नाहीत, इतके बारीक आहेत. त्यांचा अभ्यास करणे अवघड आहे. परंतु आपल्याला याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन ग्रहण करणारे जीवाणू आहे, त्यांना नारळाचं पाणी, खोबऱ्याचा रस, खोबऱ्याचं सुकं खोबरं हे जेव्हा आपण खाऊ तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन तयार करणारे जीवाणू आहेत ते उत्तेजित होतात. आणि मग आपल्या शरीरामध्ये ते लोह अधिक तांबे हे दोन्ही घटक म्हणून रक्त तयार करतात. नंतर जस्त तयार करतात. आणि हे सगळ्या गोष्टी शरीरात तयार झाल्यानंतर आपल्या जीवन सुरक्षित राहतं. भौतिक, दैविक, आध्यात्मिक तिन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता नारळात 3 डोळे आहेत, 2 डोळे आहेत. 1 डोळा तो ब्रह्मज्ञानाचा आहे असं सांगितलं जातं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की नारळाचं जे फळ आहे ह्याच्यात जे पाणी आहे तो सोमरस आहे, म्हणजे अमृत आहे. आणि त्याची जी फांदी आहे, पाला आहे, हिरवा दांडा आहे भरपूर लांब 30-40 फुटाचा, ऊसासारखा. तो कुटायचा, पूर्वी कुटायचे दगडामध्ये, दगडाचा उखळा,
आणि त्याचा रस करायचे, रस काढायचे. मग अशा दृष्टीने हा सोमरस या पद्धतीचा याच्यात तयार व्हायचा. ते सोमवल्ली म्हणजे ज्या झाडाला खोड नाही, फक्त वेलीच आहेत, ते सोमवल्ली. नारळाचं झाड सोमवल्ली, पपई झाड सोमवल्ली, केळी झाड सोमवल्ली, ऊस सोमवल्ली. अशा दृष्टीने बरेचसे झाडं जी आहेत ती सोमवल्लीमध्ये मोडतात. परंतु प्रमुख काय ते ऊस, केळी, नारळ आणि पपई ही 4 झाडं फक्त सोमरसामध्ये गणलेले आहेत. मग आपलं जे काय म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे दृश्य जीवाणू आहेत, सोम म्हणजे आक्षण घेणारे, आपण जेव्हा नारळ खाऊ किंवा नारळाचं पाणी पिऊ, तेव्हा सुकं खोबरं किंवा खोबऱ्याचा रस हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये उतरण, तेव्हा आक्षण घेणारे जे जीवाणू आहेत ते आपल्या शरीराचं, तुमचे शरीराची एवढी आहेत, आतडी, डोळे, कान, नाक, हात, पाय, हाडं, हे सगळे अवयव निर्माण तयार करतात. हे जुने झालेले अवयव नवे करणार. तर याचं कारण आहे की एका व्यक्तीचे पाठीचे जवळजवळ 12-13 मणके खाऊन टाकले. कोणी? जे आक्षण घेत नाहीत जीवाणू, ते जीवाणू हाडात शिरले आणि पाठीचे मणके खराब करून टाकले. कारण आता सध्या आजार जो होतो प्रत्येकाला जगात, हे जीवाणू आक्षण न घेणारे जीवाणू शरीरात घुसले की ते आजारून पाठीचे मणके खाल्ले 10-12 आणि डॉक्टरकडे गेले भरपूर पैसे, म्हणते काय जमलं नाही. मग जेव्हा सोमरस प्यायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला आक्षणधारक जे जीवाणू आहेत त्यांची उत्पत्ती शरीरात भरपूर झाली, तेव्हा हे जे पाठीचे सगळे मणके गेले होते ते पुन्हा जसेचे तसे तयार झाले. डॉक्टरनं फोटो काढल्यावर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आता काय करू नका, आता बंद करा औषध. तर तशा दृष्टीने हा जो सोमरस आहे तो आपलं आयुष्य वाढवतो, आपल्या शरीरात गेले अवयव तयार करतो, फुफ्फुस, हृदय, मेंदू, हे सगळ्या गोष्टी नव्या तयार बनवायचं काम नारळ करतो. म्हणजे श्रीफळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये लोह, तांबे आणि जस्त हे 3 प्रमुख घटक आहेत अँटीबॉडीचे. त्यामुळे शरीर तयार होतं, नवं शरीर बनतं, कायाकल्प होतो. आता तुम्ही बघा, जे लोक सतत नारळ खातात त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार झालेले आढळत नाहीत. पण जे नारळ कधी खातच नाही त्यांना आजार सोडित नाही. कारण शरीरामध्ये जे जीवाणू आहेत, आक्षण म्हणजे आक्षण न घेताना जगणारे, ते जीवाणूची वाढ होते आणि ती वाढ झाली की त्याचं जीवन धोक्यात येतं. मग आता मोठमोठे साधू संन्यासी हे जे आपण पाहतो निर्णायक, यांचे आयुष्य भरपूर आहेत. कारण का? त्यांची हाडं पुन्हा नवी तयार होतात. वनस्पतीचं ग्रहण करणे, त्याच्यात नारळाशिवाय ते होऊ शकत नाही. कारण नारळामध्ये ते घटक आहे, रक्त जे आपलं ते पूर्णपणे 100% शुद्ध राहतं. आक्षण घेणारे जीवाणू शरीरात तयार झाल्यानंतर आपलं रक्त 100% निरोगी असं शुद्ध असतं. तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे अवयव, डोळे, कान, नाक, हात, पाय, ते सगळे नवे तयार होतात. याच्याकरता दररोज खोबऱ्याचा 1 तुकडा खाल्लाच पाहिजे, 10 ग्रॅम 20 ग्रॅम, जास्त नाही. तर याचं काय, याच्यामुळं हे जीवाणू आपल्याला जगवायचे शरीरामध्ये ईश्वरी जीवाणू आहेत. त्यांना औषधी गण, वेदामध्ये यांना औषधी गण म्हटलेलं आहे. ऋग्वेदात या जीवाणूला औषधी गण म्हटलेलं आहे. आणि जे आक्षण घेत नाहीत त्यांना रोगीटगण म्हटले. रोगीटगण रोग निर्माण करणारे.
आणि ज्या 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 भागामध्ये जीवाणू पसरतात ऑक्सिजन न घेणारे महारोग, क्षयरोग, कॅन्सर असे भयंकर रोग तयार करतात. मेंदूचं ट्यूमर तयार करतात. हृदयामध्ये गाठी निर्माण करतात. शिरा व्यवस्थित चालून देत नाहीत. कुरतडून टाकतात. आणि यांची निर्मिती नारळ न खाणाऱ्या माणसात होते. जे नारळ सतत खातात किंवा कालवणामध्ये वापरतात त्यांनाही सुख शांती मिळते. आपलं आयुष्य वाढवण्याकरता याचा उपयोग होतो. मग आपलं आयुष्य समजा 40 वर्षाचं आहे, मग ते 60 होईल का 100 हे कसं होणार? तर हे नारळाचा जो व्होल्टेज आहे तो 4 नंबरचा व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये आहे, हृदयामध्ये. तो 4 नंबरचा व्होल्टेज जेव्हा 6 mm किंवा 10 mm येईल, 10 mm आला की आपल्या शरीरामध्ये 100% ऑक्सिजन तयार करणारे जीवाणू आहेत आणि त्यामुळे जीवन सुरक्षित आहे. जर 6 mm आलं तर 60% आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू आहेत. आपला 60% इंद्रिय काम करतात आणि 40% याच्यामध्ये ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आता आपल्या शरीरात प्रवेश करून राहिलेले आहेत. हे सिद्ध होत. आणि हे सिद्ध झाल्यानंतर मग आपलं शरीर कितीतरी चांगलं असलं तरी शरीरात पायात डोक्यात कुठंतरी काय ना काय आजार निर्माण होतो आणि तो आजार आपल्याला त्रासदायक होतो. आता तुमचं पाय दुखतात, डोकं दुखतं, हात दुखतं, हाडं खुजली, दात पडले, डोकं बसलं, केस पिका झाले, हे सगळे शरीराचे अवयव आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आपल्या शरीरात शिरले. समजा ते गुडघ्यात आले तर गुडघा दुखणार, गुडघ्यातल्या खुर्च्या खराब करून टाकणार, घासून घासून संपल्या होते. अहो निसर्ग आहे. अहो निसर्ग नाही, ह्या रोग आहे, जंतू आहेत, ते जंतूने खाऊन टाकले. काही दिसत नाही म्हणून याच्यावर निर्णय केला जात नाही. अतिसूक्ष्म जीवाणू यांचा अभ्यास जेव्हा जग करीन वेदाच्या नियमाप्रमाणे, तेव्हा हे जीवाणू आपल्या शरीरात ऑक्सिजन घेणारी प्रगती करतील, ऑक्सिजन न घेणारे नाश होतील. जर समजा आपला व्होल्टेजवर 5 mm आला 4 नंबर, तर 50% जीवाणू ऑक्सिजनचे आहेत, 50% जीवाणू ऑक्सिजन न घेणारे आपल्या शरीरात आहेत. त्यामुळं आपल्याला कधी उत्साह, कधी दुःख, कधी सुख वाटतं. आणि ज्यावेळेला अधिक उणे कार्डिगम निघन 4 नंबरचा, तेव्हा काही जीवाणू ऑक्सिजनचे कार्य करतात आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहे ते शरीरामध्ये चढ उतार करतात. म्हणजे लढाई, महाभारताचं युद्ध आपल्या शरीरात चालू आहे. आता समजा उदाहरणार्थ तुमचा कार्डिगम 4 नंबरचा कार्डिगम पहिला अधिक उणे आला, तर हा पहिला जर समजा 5 mm आला, म्हणजे या ठिकाणी 50% तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू सज्ज आहेत. आणि निगेटिव्ह म्हणजे खाली त्यालाच पुन्हा जर समजा 4 mm आला तर 40%, म्हणजे या ठिकाणी 40%, या ठिकाणी 40% ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहेत. मग ते वरचे 50 आणि 40 यांची लढाई सुरू होते. पण वरचे 50 आहेत ते खालचे 40% आहेत. म्हणजे हे खालचे जे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहेत ते ऑक्सिजन घेणारे जीवाणू यांना मारतात. आता याच्या पुढे आपण उलट बघू. बऱ्याच लोकांच्या कार्डिगममध्ये व्होल्टेज नंबर 4 मध्ये एक वेगळ्या प्रकारची अवस्था दिसते. तुमचा पॉझिटिव्ह अधिक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह 3 mm आहे, म्हणजे 30% लढणारे जीवाणू तुमच्याकडे ऑक्सिजनचे आहेत. आणि खाली 5 आलं म्हणजे खाली निगेटिव्ह 5 म्हणजे
50% जीवाणू तुमचे शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे आहेत, तेव्हा वरचे 30% आणि हे 5% यांच्यात जबरदस्त लढाई शरीरात सुरू होते. भीती वाटणे, घाबरणे, काय लकलक करणे, शरीराला सळसळ होणे, काही न समजणे आणि शरीरामध्ये कायम त्रास होण्या लढाई सुरू झाली शरीरामध्ये. तेव्हा हे जे जीवाणू आहेत कोणते, हे वरचे 30% आणि खालचे 50%. तरी 50% जे ऑक्सिजन घेणारे जीवाणू हे ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू 30% त्यांना मारतात. त्यामुळं या ठिकाणी यांचा जय होतो. कोणाचा? ऑक्सिजन घेणाऱ्या जीवाणूचा. मग आता आपल्या शरीरात झाल्यानंतर मग आपल्या शरीरात अनेक प्रकारचे आजार, दुखणे, आयुष्य कमी होणे, भीती वाटणे, हातपाय गळून जाणे, काम न करण्याची इच्छा न होणे, बुद्धी नष्ट होणे, मेंदू खराब होणे, हृदयाचे काळीगम वाकडे तिकडे होणे आणि यामुळं जीवन खराब होत जातं. जेव्हा याच्यावर उपचार सुरू होतो तेव्हा तुम्ही नारळाचं पाणी प्या, नारळाचं खोबरं खा. ते सुरू केल्यानंतर एक जण असं होतं आणि मग त्या नारळाची ट्रीटमेंट द्यायला सुरुवात झाली. नारळ खोबरं खा म्हणलं तो दररोज थोडं थोडं खोबरं खाऊ लागला. 3-4 दिवसामध्ये त्याचा 4 नंबरचा व्होल्टेज तपासला महिन्यानी. तेव्हा तो 6 mm पॉझिटिव्ह आला आणि खाली फक्त 1 mm राहिला निगेटिव्हमध्ये. म्हणजे 60% ऑक्सिजन देणारे जीवाणू प्रगट झाले शरीरामध्ये आणि हे 10% जीवाणू जे आहेत ते काय करणार, ते ऑक्सिजन रहित ते वारून टाकले, खतम करून टाकले. अशाच आपल्या शहरामध्ये महाभारत चालू आहे. महाभारत लढाई, ती लढाई आपल्या भारत आपल्या शहरामध्ये जो तो आपल्या कर्म फळ भोगतो, हे असं कर्म आहे. ते तुम्हाला हटवता आलं पाहिजे. ते हटवलं जर तुम्ही झालं तर पाहते आपलं काळडीगाम तुम्ही डॉक्टरने तपासून घेऊन पहा 4 नंबर व्होल्टेज. तो जर 4 नंबर व्होल्टेज निगेटिव्ह आला कुणी, तर आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे शरीरामध्ये कुठले जीवाणू आले? ऑक्सिजन रहित जीवाणू आले. एक भले मोठे प्रतिष्ठित श्रीमंत कोटी मनुष्य होता आणि ते माझ्याकडे आले, म्हणले महाराज हे खात पित नाही, काय नाही, यांना इच्छा होत नाही, शरीरामध्ये कुठंच हालतच होत नाही. मला ECG आणा. मग ECG पाहिला तर त्यांचे 4ही 6 बटणं निगेटिव्ह होती आणि ही 6 बटणं जर पॉझिटिव्ह करता आली तरच यांचं जीवन सुरक्षित होईल. मग यांचं जीवन सुरक्षित होण्याकरता यांचा रक्तगट कोणता आहे? ये म्हणजे शिवतत्वाचा आहे. ओम शिव अँटीजन आहे. मग तो मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर या शरीरामध्ये जे सगळे म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये हे जीवाणू पसरले होते कोणते? ऑक्सिजन रहित. आणि मृत्यू म्हणून घोषित झालं की मग ते आता मरणार म्हणून त्यांना सगळेजण भेटाया म्हणून सांगितलं. मग मी म्हणलं काय तू म्हणता मंत्र म्हणा भगवान केलीला. मग त्या रक्तगटापर्यंत तो मंत्र म्हणायला सुरुवात झाली आणि 1-2 दिवसामध्ये ते व्होल्टेज पॉझिटिव्ह झाले, 6 mm आले आणि जे ऑक्सिजनच्या 60% ऑक्सिजन जमा करणारे जीवाणू शरीरात आले, प्रगट झाले नारळ खाल्ल्यामुळे. आणि जे दुसरं जी पद्धत होती ती ऑक्सिजन न घेणारे जीवाणू शरीरातून पूर्णपणे नष्ट झाले आणि मग कोट्याधी जी जीवशक्ती मनुष्य होता तो वाचला, त्याचं जीवन सुरक्षित झालं. अशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये हे जे काळडीगाम आहे त्याचे दर 6 महिन्यांनी प्रत्येकाने तपासणी केली पाहिजे. व्होल्टेज नंबर 4 पॉझिटिव्ह ऑक्सिजनचे जीवाणू शरीरात आहेत. आधी कोणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जीवाणू शरीरात आहेत. निगेटिव्ह
निगेटिव्ह जीवाणू शरीरात, पॉझिटिव्ह जीवाणू शरीरात नाहीत. पॉझिटिव्ह म्हणजे ऑक्सिजन घेणारे आणि निगेटिव्ह म्हणजे ऑक्सिजन न घेणारे. आपण पाहिलं, तुमच्या शरीराला कार्डिगाम काढा. डॉक्टर सांगितलं हा पॉझिटिव्ह कार्डिगाम आहे, म्हणजे अधिक आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जीवाणू आहेत ते जीवाणू ऑक्सिजन घेणारे, आपल्या शरीराला मदत करणारे आहेत. आणि ज्या जीवाणू समजा निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर ते जीवाणू आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू नसून ऑक्सिजन न घेणारे पण जिवंत राहणारे त्रास देणारे आहेत. तर यासाठी आपल्याला आता ह्या जीवाणूंचा नाश करण्याकरता आपल्या शरीरामध्ये नेमकं काय घडायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपल्या शरीरामध्ये जस्ताचं प्रमाण पाहिजे जास्त वाढलं पाहिजे. कारण अल्फा किरण सोनं शिस्त आणि जस्त यातून सरळ जातं. गॅमा आणि बॅटा जे किरण आहेत अणुबॉम्बचे ते किरण या शरीरामध्ये जस्त निर्माण झालं येत नाहीत. आणि ऑक्सिजन राहील जीवाणू, ऑक्सिजन न घेणारे जीवाणू म्हणजेच गॅमा आणि बॅटा किरणाचे भाऊबंद. आणि ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू आहेत ते पवमान सोमा आणि अल्फा किरणांचे भाऊबंद म्हणजे सहकार्य करणारे आहेत. असे क्षण आपल्या शरीरामध्ये पवमान सोमा आणि अल्फा किरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपलं आयुष्य वाढेल, मृत्यूच्या तडाख्यातून आपण वाचू शकतो. किती मोठा जरी पेशंट खराब असला तरी त्याचा हृदयातले कार्डिगाम सुधारले पाहिजेत, पॉझिटिव्ह झाले पाहिजेत. आणि शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू आले पाहिजेत. शरीरामध्ये जस्त पाहिजे, अल्फा किरण शरीरात पसरले पाहिजे, म्हणजे गॅमा आणि बॅटा किरण येणार नाही. ऑक्सिजन घेणारे जीवाणू आपल्या शरीर येणार नाहीत. गॅमा आणि बॅटा किरण काय करतात? तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, लाडण्या पेशी नष्ट करतात आणि या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण करतात. कोरोनामध्ये बेटा किरण होतं, त्यामुळे शरीरामध्ये माणसं खतम झाली. पण ज्या व्यक्तींना ही ट्रीटमेंट जस्ताची ट्रीटमेंट दिली, कांद्याच्या रसामधून जस्त मिळत आणि ते प्यायला दिल्यानंतर जास्त प्रमाण वाढल्याबरोबर शरीरामध्ये व्होल्टेज तर आहेत व्यवस्थित झालेच, शिवाय अल्फा किरण, पवमान सोमा ही दैवी शक्ती लगेच प्रगट झाली आणि ती माणसं त्या कोरोनामधून वाचली. अशा दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आयुष्य वाढवणारा, धोक्यातून वाचणारा. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळवीत, भानामती, करणी, जादू, टोना नेमका शरीरात कसा प्रवेश करतो? तर ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू जर भरपूर असतील, समजा 70, 80, 90%, तर आपल्याला देवदेवताचा, परमेश्वराचा साक्षात्कार होतो, देव भेटतात. कारण पवमान सोमा अल्फा किरण हे देव साक्षात्कारांची किरण आपल्या शरीरात पाहिजेत. या दृष्टीतून त्यांचा साक्षात होतो, भेटतात. जेव्हा संभाषण आपण करू शकतो, जर आपल्या शरीरात जास्त झालं तर अशा दृष्टीने देवाला पाहू शकतो, त्यांच्यावर आपण बोलू शकतो, त्यांच्याकडून काही माहिती मिळवू शकतो, त्यांच्याकडून काही अद्भुत ज्ञान मिळवू शकतो. अशा दृष्टीने हे प्रमाण आहे. तर जस्त जे मिळतं ते मका, कांदा आणि नारळ, बदाम आणि काजूमधून. तर आपण या ठिकाणी नारळाचा विषय चालू, श्रीफळाचा, याच्यातून जस्त भरपूर मिळतं. हे जस्त पेशीत किती पाहिजे? 99%. 99% पेशी जस्त असन तेव्हा आपल्या शरीरामध्ये 100% पवमान सोमा अल्फा किरण आहेत. म्हणजे आपलं जीवन सुरक्षित आहे, धोका नाही, आरोग्याला धोका नाही. कायम किती रोगराई येऊन द्या तुमच्याकडे, किती वेळ त्यातून वाचू शकतो आपण. गॅस गॅंग्रीन सारख्या रोगातून सुद्धा आपण नीट होतो. एकदा गॅस गॅंग्रीनचे बरेच पेशंट पाहिले तेव्हा डॉक्टरांचं आमचं बोलणं झालं. बरेच अशी गोष्ट आहे, 70-72 असेल. तर डॉक्टरांना म्हणलं बाबा यांच्या शरीरामध्ये हे गॅस गॅंग्रीन नष्ट होण्याकरता अल्फा किरण निर्माण झाले पाहिजेत आणि ऑक्सिजन घेणारे जे जीवाणू आहेत ते त्या शरीरात आले पाहिजेत.
मग नारळाचं पाणी आणि नारळाचं खोबऱ्याचं ट्रीटमेंट त्यांना सुरू केली गॅस गँगरीवाल्याला. गॅस गँगरी झाला मनुष्य जगत नाही. आणि ती ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ट्रीटमेंट दिली. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू शरीरात निर्माण झाले आणि गॅस गँगरीन जे जीवाणू होते ऑक्सिजन रहित, ऑक्सिजन न घेणारे ते गॅस गँगरीन जीवाणू ते संपूर्णपणे शरीरातून नष्ट होऊन बरेचसे पेशंट नीट झाले. ही सत्य घटना आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्याला घातक आहेत, ते आपल्या शरीरात येऊ नयेत म्हणून आपण नेहमी सतत खोबऱ्याचं म्हणजे नारळाचं सेवन केलं पाहिजे. आणि जसं 99% आहे तेव्हा 100% अल्फा किरण शरीरात आहेत. गॅमा बेटा किरण आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू शरीरात येत नाहीत. आणि जर समजा हे असं परिस्थिती आहे आणि हे समजा आपल्या शरीरामध्ये 50% जास्त आहे पेशीत आणि म्हणजे त्यावेळेला आपल्याला 50% अल्फा किरण तयार होते, 50% पवमान सोमा दैवी शक्ती तयार होते आणि 50% आपल्या शरीरामध्ये पण ऑक्सिजन तयार होते, ऑक्सिजन देणारे जीवाणू तयार होतात. आणि पुढं 50%च आहे म्हणजे 50% पुन्हा आपल्या शरीरात गॅमा बेटा ऑक्सिजन ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आहेत, ते आपल्या शरीराचा पुन्हा पोखरून नाश करणारे आहेत. म्हणजे कधी बरं कधी दुःख, कधी सुख, कधी बरं कधी दुःख. आता बऱ्याच लोकांना आजार आहे, महिना 2 महिने गेले पडले आजारी, महिना 2 महिने गेले पडले, द्या इंजेक्शन, द्या औषध, द्या गोळ्या. त्याचं कारण असं आहे की ऑक्सिजन देणारे जे घटक आहेत ते शरीरात तयार केले जातात, त्यामुळं हे जीवाणू तयार होऊन माणसाला बरं वाटतं. तर यासाठी आपल्याला दररोज हे श्रीफळ जे आहे याचा उपयोग केला पाहिजे. आपल्या शरीरात 99% जास्त आहे तेव्हा आपला जो कार्डिक आहे तो 6 ते 10 mm आहे. 100% अल्फा किरण आपल्या शरीरात आहे. पवमान सोमा दैवी शक्ती 100% आहे. जीवन सुरक्षा ईश्वर साक्ष होतो, आपलं जीवन आनंदित आहे. दारू गांजा अफू याच्यामध्ये कायम ह्या लोकांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन रहित, ऑक्सिजन न घेणारे जीवाणू तयार होतात, लिव्हर फोडतात, लिव्हरला भोकं पाडतात, मेंदू खराब करतात, मेंदू नष्ट करतात, हृदय नष्ट करतात, शरीराचे अवयव के घालवतात आणि मनुष्य मरतो, जगत नाही. कारण त्याला औषध नाही. एक दारू पिणार होता, त्याचा लिव्हर सळला, आता त्याला सांगितलं बा तुम्ही का आता जगणार नाही, खावा पिवा मजा करून जाऊ. मी या कल्की दत्त मंदिरात त्याला आणलं तेव्हा मी म्हणलं बा आता तुम्ही असं करा, फक्त नारळाचं सेवन करा काय दिवस, बघू आता त्याला तुमचं जीवन संपलंयच. मग त्याला दररोज ठराविक प्रकारचं नारळाचं पाणी, नारळाचं ट्रीटमेंट सुरू केली आणि परिस्थिती अशी की त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू प्रगट झाले आणि लिव्हर परिपूर्ण बरा झाला आणि तो सुरक्षित झाला. महारोग, क्षयरोग, कॅन्सर यांच्यासुद्धा हे ऑक्सिजन न घेणारे जीवाणू असतात, त्याच्यामुळे हे रोग तयार होतो. वेदात माहिती कुष्ठरोगामध्ये हे कुष्ठरोग्या तुझ्या शरीरामध्ये अदृश्य जीवाणू आहेत, ते जीवाणू मी मंत्र म्हणून बाहेर काढतो. छंद आणि स्वरांचं घर्षण होऊन जीवाणू नष्ट होतात, तसं होत नाहीत. म्हणून प्रत्येकाला गायत्री मंत्र आलाच पाहिजे. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये 23 अंग जोड्या, नंतर 1,00,000 गुणसूत्र, शरीरात मेंदूत 50,000, शरीरात 50,000 आणि जनुक म्हणजे जीन्स ते 30,000 आहेत.
तर हे सगळे जस्त आसन जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू भरपूर असतील तेव्हा रंगसूत्राच्या जोड्या व्यवस्थित तयार होतील. नंतर गुणसूत्र जी 1,00,000 आहेत ती व्यवस्थित असतील आणि जे काही जनुक आहेत 30,000 सुख वेदात सांगितलेली हो माया यो त्रिशतम तना धावती अवसा ऋषी पवन सोमदेवता गाती छंदा षडजा स्वरा हो मायो त्रिशतम तना म्हणजे धावती. तर अशा दृष्टीने या श्लोकात व्याजामध्ये 30,000 सुका म्हणजे 30,000 जणूक आपल्या शरीरात आहेत. 23 रंगसूत्र जोड्या आहेत. 1,00,000 गुणसूत्र आहेत. ह्या श्लोकामधून याचा संदर्भ बाहेर पडतो. मग आपला व्होल्टेज जो आहे किंवा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू भरपूर पाहिजे तेव्हा आपल्याला आपले रंगसूत्र 23 जोड्या 1,00,000 गुणसूत्र आणि 30,000 सुख म्हणजे जनुक ही शरीरामध्ये जशी तशी तयार होतं. मग आपला परमेश्वर साक्षात्कार दैविक सुख आयिक सुख भौतिक दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही सुख मिळून परब्रह्म प्राप्ती होते. तर याच्याकरता आपल्याला श्रीफळ जे आहे याचं कायम सेवन केल्यानंतर हे होतं. आता काय लोकांना संतती होत नव्हती, तूप बेबी करून ते जमत नव्हती. मग ते कल्की दत्त मंदिरात आले शिरोळा आणि म्हणले महाराज असं आहे. मी म्हणलं तुम्ही आता काय करा, नारळाचं सेवन करा. नारळ खायला सुरुवात केली त्याने दररोज पती पत्नींनी आणि मग त्यांच्या शरीरातले रंगसूत्राच्या जोड्या व्यवस्थित तयार झाल्या, गुणसूत्र तयार झाली, जनुक तयार झाली. कारण हे जो नारळ आहे याच्यापासून शुक्राणू तयार होतात. शुक्राणूमध्ये डोक्यामध्ये अनुवंशिक 50% अनुवंशिकता असते, मागच्या पिढीच्या पुढच्या पिढीत येते. आणि मानेमध्ये काही घटक असतात, शेपटात चलन असतं. असे तो शुक्राणू जिवंत बनवून कार्य करायला लागतो. आपल्या शरीरात जर समजा ऑक्सिजन ग्रहण करणारे जीवाणू जर भरपूर निर्माण झाले तरच शुक्राणू दैवी शक्तीचा तयार होतो, म्हणजे शास्त्रास आहे. आणि जर ऑक्सिजन रहित जीवाणू शरीरात आले तर शुक्राणू खाऊन टाकतो, संतती होत नाही, जिवंत राहत नाही, त्याचं आयुष्य कमी होतं. हा मोठा धोका आहे. तुमच्या संततीचं जे आयुष्य आहे ते शुक्राणू किती बळकट आहे. तुम्ही जर समजा कायम खोबरं सतत खाल्लं, त्याच्यामध्ये लोह जस्त तांबे हे आलं, शुक्राणूच्या डोक्यामध्ये अनुवंशिक दोष जे आहेत ते नष्ट होतात आणि तो शुक्राणू जो आहे तो निर्दोष पवित्र निर्माण होतो आणि ती संतती 100-150 वर्ष जगू शकते. जर तुम्ही खोबरं खाल्लंच नाही तर तुमच्या शरीरातले जे शुक्राणू आहेत ते शुक्राणू म्हणजे ऑक्सिजन न घेणारे जे जीवाणू आहेत ते जीवाणू शुक्राणूला खाऊन टाकतात, त्याची वाढ होऊन देत नाहीत, त्यामुळं संतती होत नाही. मग याच्याकरता आपल्याला गायत्री मंत्राचे जप करणे आवश्यक आहेत. जर तुम्हाला येत नसेल तर ते वेदांताचार्य त्यांना भेटून त्यांच्याकडून साधना करून घ्या. ते जमत नाही आपल्या गावात जे ब्राह्मण असतात त्यांकडून मंत्र म्हणून घ्या, आपला फायदा होऊ शकतो. म्हणजे अशा दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र सारांश रूपाने सांगितलेलं आहे. आणि याच्याला फार विचारलं तुम्हाला PhD करण्याकरता तुम्ही याच्यावर संशोधन करू शकता. श्रीफळ स्वयंभू कल्की दत्त अवतार वेद मंत्र रक्तगट आयुष्य वाढवणारे श्रीफळ, अमरता देणारे श्रीफळ, जीवन सुरक्षित ठेवणारे श्रीफळ. आता राम कृष्ण हे श्रीफळ खात होते, मारुतीराज श्रीफळ फळं खातो म्हणून त्याचं आयुष्य त्याच्या शरीरामध्ये
हे जे जीवाणू आक्षण तयार करणारे आहेत, त्यामुळे तो चिरंजीव झाला. चिरंजीव कसा होतो? असं तुम्हाला 5,000 10,000 वर्ष कसा जगतो? अनंत वर्षाचे महाराज कसे जगतात? माझे गुरु महाराज हिमालयामध्ये आहेत आणि त्यांनी मला दीक्षा तिथं दिली. कैलास पर्वत, ब्रह्मनागा कैलास पर्वत तिथे आहे. सर्वात जुना म्हणजे जगाच्या आरंभीचा आखाडा आहे. तर त्या महाराजांचं आयुष्य 700 कल्प आहे. 700 गुणिले 864 कोटी वर्ष एवढं आयुष्य आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे गुरु आहेत परमानंद सरस्वती ते अनंत कल्पाचे आहेत. मग हे आयुष्य असं का तयार झाले आणला? त्याचं कारण आहे, हे सतत सोमरस पेत होते. मग सोमरस पिऊन पिऊन पण शरीर संतृप्त झालं. नारळाचं पाणी पिऊन पिऊन शरीर संतृप्त झालं आणि मग त्यांनी आता अमृत तयार व्हायला लागले. तेव्हा आमच्या गुरु महाराजांनी सांगितले, गुरु किल्ली, की आम्ही सुरुवातीला फळांचा रस पिवलो, मी सोमरस पेत राहिलो. मग त्याच्यानंतर आम्ही नारळाचं पाणी पित राहिलो आणि आता 12 वर्ष 100 वर्ष भूक ताण लागत नाही, समाधीत राहतो. कारण का शरीरामध्ये अमृत प्रगट झालेलं आहे. तर अशा दृष्टीने आपलं आयुष्य 300-400 वर्ष आपण जगू शकतो. कशाच्या जीवावर? श्रीफळाच्या जीवावर. हे संजीवनी फळ आहे. याच्यामध्ये लोह, तांबे आणि जस्त, सोने चांद हे घटक आहेत. आता बाकीचे घटक नाही, तर म्हणजे थोडे घटक आहेत. हे 2च घटक याच्यामध्ये आहेत. 3ही घटक याच्यामध्ये नारळामध्ये आहेत. अँटीबॉडी तयार होते, नवं शरीर तयार होतं. त्याच्याकरता तुम्ही आजारी आहात ना, दररोज नारळाचं खोबरं खा, 1 तुकडा थोडासा. डॉक्टर सल्ल्याने घ्या किंवा तुम्ही तुमच्या सल्ल्याने घ्या किंवा नारळाचं पाणी प्या आणि अमर व्हा. ओम श्री अमृत मंत्रेश्वर कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती शांती.